कधी ह्याचं आश्चर्य वाटतं. कोणी लोक काय म्हणतात की बाबा तंबाखूने कॅन्सर होतो, सिगारेटने कॅन्सर होतो, हो. आमक्याने कॅन्सर होतो. हा. परंतु 5वीच्या लेकराला किंवा 10 वर्षाच्या लेकराला जर कॅन्सर झाला तर मग ह्याचं त्याला कारण काय? माझ्याकडे तर एक 4 वर्षाच्या सिगारेट लेकराचं होतं. ओढत नाही, हा. ते लेकरू काही हे होत नाही, व्यसन करत नाही. व्यसन करत नाही. मग 10 वर्षाच्या लेकराला जर कॅन्सर झाला तर हे कशाचं धोतक? पण बालकाला कॅन्सर झालाय, म्हणजे तोंडाचा झाला, हो, ब्लड कॅन्सर होतो, ब्लड कॅन्सर झाला, असं एखादं पत्र घेऊन जाताना मन ह्याला होतं की अरे बापरे हे काय आहे? आणि त्या आईची वडिलांची जी मानसिकता असते त्याच्या फॅमिलीची ती पाहवत नाही. हे कशामुळे? मला वाटतं याला हे सगळंच म्हणजे पेस्टिसाइड, शेती, मेडिसिन. बरोबर. पंजाबला धान्याचं कोठार म्हणतो, बरोबर, गहू आणि तांदूळ. कॅन्सर पण तिकडेच आहे. सगळ्यात वाईट हे आहे की कॅन्सर एक्सप्रेस येते. हो, ट्रेन आहे तिथं आठवड्यातनं 2दा. हो, त्याला कॅन्सर ट्रेन असंच नाव आहे. नावच कॅन्सर स्पेशल हो. ट्रेन. आणि ती कॅन्सर ट्रेन येते, मुंबईमध्ये थांबते. मुंबई शेवटी दवाखाना याच्या बाबतीमध्ये आपण पुढेच आहोत. मुंबई आहे. हो. पण मुंबईमध्ये पेशंट जर नाही बसले तर मग ते पेशंट पुण्याला पाठवून द्यात. बर. काही पेशंट नरगेश दत्तला येतात. हो, बार्शीला. काही पेशंट घाटीला सुद्धा, संभाजीनगरला इकडे ट्रान्सफर होतात. भटिंडावरून निघते. भटिंडावरून निघते बर का. कारण हे वाईन शॉप वाले हे दारूवाले आहेत ना, यांच्या पुढच्या पिढ्यांनी नाटक राहत नाही. बर. हे दुधात का येणार आहेत ना, यांचं तर पुढच्या 3 नाही 7 पिढ्या सुद्धा चांगलं होऊच शकत नाही. कारण तुम्ही पापच तेवढं करताय ना. अण्णा हा शेतकऱ्याचा आत्मा बोलतोय. 100% शेतकऱ्याचा, माणसाचा माणूस म्हणून आम्ही आहोत ना. बरोबर. यांच्या 7 पिढ्याचं सुद्धा चांगलं होणार. पण एवढ्या पिढीत मात्र हे करणार. बरोबर. अहो 4-4 आणि 5-5 वकील लावते, मोठमोठ्याने वकील लावते. कुठून येते? जिथं तपास चालू आहे तिथं सुद्धा मॅनेजमेंट करण्याची यांची तयारी. मध्ये माग ते करीना कपूर मला वाटतं हिरोईन आहे. हो. तिची 0 फिगर का काहीतरी आली, ऍटम काढला 0 फिगर. कारण ती अगोदर जाड होती आणि नंतर ती कमी झाली. ओके. आता ती 2-4 लेकराची आई झाली, त्याच्यामुळे तिच्याबद्दल आता काही बोलण्यात अर्थ नाही. पण ती जी छोटी झाली तिचे ते नाव दिलं काय 0 फिगर. तर नवीन तरुण मुली आणि याच्यामध्ये ते अट्रॅक्ट झाले, फॅड आलं. 0 फिगर काय? तर मग दूधच नाही घ्यायचं, दुधाचे पदार्थच नाही खायचे. आणि आता परत फॅड आलंय दुधाचे, म्हणजे चीज खायचं, पनीर खायचं, बटर प्रोटीन साठी. वेगवेगळे चीज आहेत. ओके. ते आता तरुणाई, मुलं मुली इट करायला लागली, खायला लागली. बरोबर. पण तरी अजून एक आता स्टँडर्ड वर्ग जो आहे तो ब्लॅक कॉफी जास्त. बरोबर. कोणी पाहिलं की ब्लॅक कॉफी सांगितलं समजायचं स्टँडर्ड आहे. आता हे कोण शुगरवाले जास्त करतात. हो. बरोबर. त्याच्यामुळं ते तरुणाईकडे मला वाटतं सरकू नये. बरोबर. ब्लॅक कॉफी वगैरे. हो. तरुणांनी दूध घ्यावंच, मुलांनी, मुलींनी. कारण दूध हे पूर्ण अन्न आहे आणि याच्यामधले भेसळखोर जे आहे त्यांना थांबवलं थोडे लोक आहेत. नाही थांबतील आता. सिनेमा काहीतरी तो मुलगा आहे सागर शिंदे म्हणून. हो. म्हणजे अतिशय गरीब घरातला मुलगा आहे आणि तो चित्रपट करण्यासाठी मी माझ्या वाचनात आलं त्यांनी काहीतरी घरदार, त्याची शेती, सगळंच काही गहाण ठेवून त्याने तो चित्रपट, तर ती हिंमत दाखवली. बरोबर. ट्रीजर तर चांगला दिसतोय. ऍक्टर बी मला वाटतं दाक्षिणात्य. हो. काजल हिरोईन आहे, काय मला नाव नाही. काजल अगरवाल तिकडच्या असतील त्या. आता आम्हाला हे नवीन तुमच्या काळातल्या हिरोईन वगैरे आम्हाला, आमच्या काळातल्या ज्या हिरोईन होते ते आता
जवळपास त्या नवीन फोकसमध्ये नाही. बरोबर. त्या नवीन हे काजर अग्रवाल काय हा, म्हणताय तुम्ही, त्या ऍक्टर, आणि मला वाटतं ती ऍक्टर पुढे त्या आल्याच्या नंतर हा. मग बाकीचे लोक त्याला सहकार्य करायला तयार झाले. अगदी अगदी. वास्तव काय दाखवलंय आता टीझर मध्ये तर तो चांगला दिसतोय, आमच्या त्याला शुभेच्छाच राहतील. बरोबर. पण एक वेगळा विषय मला वाटतं हा आणलाय लोकांच्या पुढं त्यांनी वास्तव म्हणून आणल्याचं चित्र दिसतंय. बरोबर. आता उद्या 24 तारखेला रिलीज झाल्याच्या नंतर 24 मागच्या सगळ्या चित्रपटांचे आता काय असतं की मागे रजिया सुलतान यांनी रेकॉर्ड केलं, बरोबर, मग शोले चित्रपटाने रेकॉर्ड केलं, मध्ये मध्ये काय तर बाहुबलीने मोठं रेकॉर्ड केलं, बाहुबलीचं मध्ये दुसऱ्यानेच कोणीतरी तोडलं. कधीतरी आपण वाचतो, आपल्याला एवढं काय चित्रपट पाहणंही होत नाही. बघूया आता, तो गरीब लेकरांनी त्या ठिकाणी तयार केलाय, आपल्यावर बघावंच लागेल. आमच्या चांगल्या शुभेच्छाच राहतात. पण त्यांनी जो 7 वर्षाच्या मुलाला झालेला कॅन्सर, त्याच्यावरती विषय आणलाय, मला वाटतं हे चांगलं आहे. आणि हे काय कशात मी जनावरांच्या खुराकामध्ये सुद्धा प्रोटीन वाढावं म्हणून या फीड कंपन्यांनी किती % मध्ये युरिया वापरला पाहिजे, काय नाही वापरला पाहिजे. बरोबर आहे. आम्ही युरिया न वापरता सुद्धा पशुखाद्य इथं तयार करतो. बरोबर आहे, अगदी खरं आहे. 0 युरिया तरी सुद्धा 26% प्रोटीन आम्ही देतो. बरोबर. आणि कंपन्यांचं 21, 22, 23च्या वरती प्रोटीन लागत नाही. पण मागे नाशिक मध्ये का सिन्नर मध्ये, बहुतेक नाशिक सिन्नर काय त्या MIDC एरियामध्ये एक फीड फॅक्टरी आहे, आणि त्या फीड फॅक्टरीला जाणारा युरियाचा ट्रक पकडला. आता युरिया जर तुम्ही ट्रकनी वापरत असाल, या उद्या जनावरांच्या लागवडी होतील का? बरोबर आहे, खरं आहे. म्हणजे माणसावरतीच कुठं परिणाम होतोय. माझ्या बरोबर अण्णा आहेत, आणि आम्ही अण्णांच्या गोट्यावरती आहोत. एका आमदारांची मुलाखत घ्यायची, आणि नेहमीच चर्चेत असणारे आमदार सुरेश अण्णा धस, ज्यांनी विधानसभेमध्ये एखादा प्रश्न विचारला की त्याच्याकडे आता फक्त त्यांच्या मतदारसंघातलं किंवा बीड जिल्ह्यातल्या लोकांचं लक्ष नसतं, तर संपूर्ण महाराष्ट्रातल्या लोकांना उत्सुकता असते. सुरेश अण्णा धस यांनी जो मुद्दा मांडलाय त्याला काही ना काही मुद्दे सूद त्यांची मांडणी असते, आणि त्याच्यावरती आता सरकारला सुद्धा ते मुद्दे चर्चेत आणि विषयात घ्यावे लागतात, त्याच्यावरती कारवाया कराव्या लागतात. अण्णांनी आताच 2 दिवसापूर्वी विधिमंडळामध्ये ज्यावेळेस अधिवेशन चालू होतं त्याच्यामध्ये दूध भेसळीच्या मुद्द्यावरती आवाज उठवला, आणि याच्यात शेतकऱ्यांचं नुकसान, नागरिकांचं नुकसान होत आहे, आणि नागरिकांच्या जीवाशी खेळलं जात आहे. अण्णा नेहमीच पोटतिडकीने विषय मांडत असतात. एकेकाळी आपण कधीही प्रवासात चाललो तर लोक कधी काळी विनोदी मालिका ऐकत बसायचे, कधी निवृत्ती महाराज देशमुखांचे कीर्तन ऐकायचे. अलीकडच्या काळात लोक गाडीमध्ये सुरेश अण्णा धस यांनी विधानसभेत काय मुद्दे मांडलेत हे ऐकतात. आज आपल्या बरोबर सुरेश अण्णा धस आहेत. आमदार साहेब, स्वागत आहे तुमचं. मुद्दाम खरं तर गोट्यावरती तुमची मुलाखत घेण्याचे कारण असे, सुरेश अण्णा धस हे ठाण्याचे शेतकरी आहेत, आणि ते स्वतः एक दूध उत्पादक आहेत. भेसळीच्या मुद्द्यावरती आजचा विषय असणार आहे. अण्णांशी आपण बोलूयात. अण्णा, काल परवाच्या दिवशी तुम्ही विधानसभेमध्ये अधिवेशनात एक मुद्दा उपस्थित केला. भेसळीनं एकतर शेतकऱ्यांचं नुकसान होत आहे, पहिली गोष्ट, कारण खोटं दूध बाजारात उपलब्ध असल्यामुळं शेतकऱ्यांच्या दुधांना भाव मिळत नाही, आणि दुसऱ्या बाजूला नागरिकांच्या जीवाशी खेळलं जात आहे. शेतकरी म्हणून, आमदार म्हणून नंतर, शेतकरी म्हणून तुमची पहिली भूमिका काय? काय आहे की धंदा हा सामान्य शेतकरी तरी थोडासा आपले 12 माझ सोडून द्या, पण जो 2 गाईवाला शेतकरी, 5 गाईवाला, 3 गाईवाला शेतकरी, या शेतकऱ्याची जीवन मार्केट
जर या बाजूला एक कॅन लावलेला, तर अचानकपणे त्याला 25,000 रुपयाचं काहीतरी साहित्य घ्यायचं किंवा त्याच्या घरामध्ये कोणी आजारी पडले, 25,000ची 50,000ची पत त्या गरीब शेतकऱ्याची त्या दुधाच्या केंडावरती आणि त्याची रोजीरोटी आहे. तो 50 लिटर 40 लिटर 30 लिटर उत्पादन करण्यासाठी त्याचं अख्खं कुटुंब त्याच्यामध्ये राबतंय. हा बरं, नवरा बायको लहान मुलं जर गरीब शेतकऱ्याची शाळेतून आली बरोबर तरी त्याला वैरण काढी करावं लागतं. हो अगदी खरं. शेतकऱ्याची बाई तर पाठीपासून राबते. म्हणजे राबतेच ना. सर्वाधिक जास्त तर याच्यामध्ये माय माऊलीला कष्ट जास्त आहे बरोबर दुधाच्या धंद्यामध्ये. आणि गडी माणसाला तरी थोडीशी सवड मिळते गावातल्या डेअरीवरती जाताना बरोबर गेल्याच्या नंतर किंवा पाहुणे रावळे भेटले मित्र भेटले बरोबर त्यांच्याशी चहा पाणी करणं हे करणं बरोबर एवढं होतं. पण माय माऊली घरातली जी आहे तिला तर मुलाबाळांचं शिक्षणाचंही पाहावं लागतंय बरोबर. त्याच्यानंतर हे दूध घालायला गेल्याच्या नंतर त्यांना कुट्टी तयार करून ती कुट्टी टाकणे बरोबर, जनावरांना चारा घालणे, जे शेण वगैरे त्याच्या गोठ्यामध्ये पडलेले ते डोईवरती घेऊन पाठी घेऊन पलीकडे नेऊन टाकणे उकिरड्यामध्ये. आम्ही गावरान भाषेमध्ये उकांडा बरोबर. तर उकिरडा उकांडा त्या उकांड्यामध्ये ते नेऊन त्याला टाकावं लागतं. ते टाकण्यापासून बहुतांशी काम नंतर दुपारनच लगेच घास कापून आणणं, गवत वैरण काढी किंवा आता बहुतांशी शेतकरी जे आहेत ते मोरघास करतात बरोबर. परंतु सगळ्या शेतकऱ्यांकडे मोरघास नाहीये. 10 गुंठे 20 गुंठे जे काही मका असेल कडवळ असेल घास असेल मेथी घास तो कापून आणणे ही सगळी जबाबदारी जी आहे ती माय माऊली करते. आणि मिस्टरही आले तर त्यांनाही त्याच्यामध्ये पूर्ण वेळ द्यावा लागतो. आणि दिल्याच्या नंतर कसं बसर दूध जात आहे होतं त्याच्यावरती त्याची पत आयपत ही 50,000 लिटर पर्यंत सुद्धा साधारणतः होऊन जात 50,000 रुपयापर्यंत बरोबर आहे. परंतु हे जे नवीन भेसळ लोक या ठिकाणी आले ते असे काहीतरी फॉर्म्युले घेऊन आणि दूधच कृत्रिम तयार करायचं डायरेक्ट आता तुम्ही पाहिलं ना ते मनसरचे लोक हे नगर जिल्ह्यामध्ये राहुरी त्याच्यानंतर श्रीगोंदा बरोबर जामखेडला झाले. आता माळशिरस मध्ये पण काही लोक पाठीमागे आमच्या आष्टीमध्ये सुद्धा झालं होतं बरोबर रेड झाली. माळशिरसचा तो पटना आहे अकलूज सगळ्या केसमध्ये टेके नावाचा बरोबर. आम्ही जे डिमांड करतोय ना ह्याच्यामध्ये की या लोकांना मोका लावा बरोबर. त्याचं कारण असं आहे तो टेके जो आहे श्रीगोंद्याच्या केसमध्ये तोच आहे आताच्या मनसरच्या केसमध्ये सप्लायर तोच आहे बरोबर. आणि आमच्या इकडे जामखेडा झाली त्याच्यामध्ये सप्लायर तोच आहे बरोबर. म्हणजे हा टेके बरोबर ऐकलं आताचे 26 आरोपी जामखेडच्या प्रकरणामध्ये 34 आरोपी आहेत. त्यातून 16 पकडले 31 आहेत 16 पकडले अजून काही फरार सापडतील. जे अभंग नावाचे संबंधित अधिकारी आहेत ते माझा अनुभव त्यांच्या बाबतीतला अत्यंत चांगला आहे. त्या अभंग यांनी जे आहे मागेही सुप्रीम कोर्टापर्यंत हे भेसळखोरांची जामीन होऊन दिलेली नाही बरं का. जामीन होऊन दिलेली नाही आणि या लोकांची जामीन झालीच नाही ना पाहिजे. परंतु काय आहे की केंद्र सरकारचा हा जो कायदा आहे या कायद्यामध्ये बरेचसे आणि लूप होल्स असून त्या ठिकाणी या लोकांना
काय होतं, पकडल्याच्या नंतर ह्यांना अटक करणे, अटक केल्याच्या नंतर सहज जामीन होतो, काही काही केसेस मध्ये तर हे 3 दिवसात सुद्धा बाहेर येतात. बरोबर आहे. आता 3 दिवसामध्ये जर असे लोक, हे भेसळखोर लोक, ज्याच्यावरती, आणि कधी कधी या एफडीए मधले सुद्धा अधिकारी, आता ते स्वतः सारखे सरळ झाले. बरोबर आहे. एफडीएतले अधिकारी सुद्धा 328 जे कलम आहे, हो, म्हणजे जीवितास धोका निर्माण निर्माण होण्याचं हो. किंवा हे भेसळ, ते 328 कलम सुद्धा लावायला एक एक दिवस, 2-2 दिवस घेतात. बरोबर आहे. पोलीस त्यांना म्हणतात 328 दाखल कर, ते म्हणतात नाही, एवढं वाटत नाही, म्हणजे त्याच्यात वेळ घेणार, कारण ह्यातले काही लोक हे त्यांना सामील आहे. बरोबर. नगर जिल्ह्याचा जो FIR करणारा अधिकारी, तो FIR करताना, पंचनामा करताना, ते मी डॉक्युमेंट्स माझ्याकडं उपलब्ध झालेलं आहे. मी नाव तिथे घेणार नाही, ते नाव मात्र निश्चितपणे मुख्यमंत्री या खात्याचे मंत्री आणि साहेबांकडे देईन. कोणीतरी मुलगा आहे, ते पोस्ट टिळक, त्यांनी एक तक्रार मला वाटतं त्या संदर्भात केली. म्हणजे पंचनामा करताना हाच अधिकारी लिहितोय की इथे अशी अशी भेसळ आहे, आणि नंतर ज्या वेळेस कोर्टामध्ये काही सादर करायची, ओके, त्यावेळेस तोच अधिकारी लिहून देतो ह्याच्यात भेसळच नाही. बापरे. आता जर FDA चे लोक अशा पद्धतीने वागायला लागले, म्हणजे याचा अर्थ ह्या भेसळखोरांबरोबर हे लोक पण सामील आहेत. बरं, यांना लाजही राहिले नाही किती लिटर मध्ये किती मिसळावं. तुम्ही खूप मोठं वक्तव्य करताय की एफडीएचे अधिकारी, म्हणजे आता तुकाराम मुंडे आलेत म्हणून कदाचित थोडंफार सरळ चालत असतील. आताच ते लोक सरळ झाले, परंतु ही गोष्ट तुम्ही मुख्यमंत्र्यांच्या कानावर घालणार आहे. बर. कारण त्याचे पुरावे माझ्याकडे नव्हते. मी काल 2 दिवस ते सर्व गोळा केले, वाचलं ते, आणि अभ्यासांती या ठिकाणी बोलण्याचं धाडस मी केलेलं आहे. बरोबर आहे. अगोदर कसं करू, कारण तोपर्यंत त्याची माहिती ही माझ्याकडे नव्हती, उपलब्ध नव्हती. मग मी त्या बाबतीत कसं काय बोलणार. बरोबर. तर आता मात्र मी बोलू शकतो. पण हे लोक जे आहेत, जे काल परवाचं मंचरचं प्रकरण आहे, त्या मंचरच्या प्रकरणामध्ये 600 लिटरचं डायरेक्ट 4000 लिटर आपण बसायचं. 600. बरोबर. 600 लिटर मध्ये तुम्ही जर 4000 लिटर दूध करत असता, 4000, बरोबर, इमल्सिफायर काय काय नाव आहेत ते, शॅम्पू, हो, अरे हे असलं जे काही तुम्ही मिसळवता. बरोबर. माझं मत असं आहे की जे लोक असे धंदे करत असतील, त्यांनी पहिल्यांदा हे दूध त्यांच्या लेकरांना पाजलं पाहिजे. बरोबर. स्वतःचे. खरंय. आणि मग हे असे धंदे करावे. तुम्ही जर 26 आरोपी 4-4 हजार लिटरने जे म्हणलं, किंवा 5000, हो, 1,00,000-1,25,00,000 लिटर दूध झालं, आणि हे सापडलेले फक्त 26च आहे. हे आताचे हे 26 आहेत. हे जामखेडचे, फकराबाद, हो, ते खर्ड्याच्या बाजूचे, बरोबर, लोक, हे 31 लोक आहेत. त्या याच्यामध्ये सुद्धा असेच 25-30 लोक होते श्रीगोंद्याच्या केस. बरोबर. आणि आता ज्यावेळेस हे रेड्स पडायला लागल्या, हे लोकांवरती कारवाया व्हायला लागल्या, बरोबर, तर काही चिलिंग प्लांटचं, काही दूध संघाचं दूध अचानकपणे खाली आलं, डाऊन झालं, कलेक्शन कमी झालं त्यांचं. आता मी पण माझ्याकडे, कारण माझ्याकडे मी सहकारी आणि खाजगी मिळून 3 लाखाच्या आसपास दूध आहे. बरोबर. तर मी पण माहिती घेतली की बाबा आपल्या दूध संघाचं काय झालंय काय नाही. त्यांनी मला एकंदरीत सांगितलं की 1000-2000 कमी जास्त आहे फक्त. बरोबर. 2000 लिटर एवढ्या मोठ्या दुधामध्ये कमी जास्त होणं, हो, कारण आता पाऊसही पडला होता, चिडचिड झाली, तरी थोडंफार जनावरांचं हे पण जनावरांचं उदबस कमी झाली. तुम्ही एक हाडाचा शेतकरी आहे, तुम्ही मातीतला नेता म्हणून तुमच्याकडे बघितलं जातं. महाराष्ट्र तुम्हाला गेले का अनेक वर्षापासून बघतोय. तुकाराम मुंडेंसारखा अधिकारी, खरं तर तुम्ही ज्या सरकारमध्ये आहात, सरकारचे तुम्ही घटक आहात, तुकाराम मुंडेंसारखा अधिकारी ज्यावेळेस कोणत्याही विभागाची सूत्र हातात घेतो, त्यावेळेस त्यांना लगेच बदलीला सामोरं जावं लागतं. पण आता
आता जी गरज आहे, आज शेतकरी त्यांच्या म्हणजे ज्या शेतकऱ्याला राजकारणातलं काही कळत नाही तो सुद्धा म्हणतोय की आता तुकाराम मुंडे साहेबांना बदललं नाही पाहिजे. दुसरी गोष्ट, तुकाराम मुंडे साहेब आल्यामुळं शेतकऱ्यांचा फायदा होईल ह्या विषयामुळे. हे पहा, याच्यामध्ये लगेच तातडीने काही चित्र पुढं येणार नाही. बरोबर. शेतकऱ्यांचा तर फायदा झालाच पाहिजे. हो. शेवटी हे असं कृत्रिम दूध बनवणारे मुळात हे लोकांच्या साहेब, जीवाशीच हे खेळतात. लोक कसे काय असं करू शकतात? बरोबर. म्हणजे हे कल्पनेच्या पलीकडचं आहे. हे लोक जास्त नाहीयेत. बरोबर. मी तुम्हाला सांगतो की दूध उत्पादक किंवा डेअरी चालवणारे सगळेचे सगळे खराब आहेत का? नाही. बरोबर आहे. एक हे 5% नासके कांदे आहेत. 5%. बरोबर आहे. पण हे 5% नासके कांदे हे 95% चांगल्या लोकांना ओव्हरलॅप करायला लागले. बरोबर आहे. का? ते हे क्वांटिटी वाढवायला लागले ना. हो, अगदी खरं आहे. एवढे मोठी. आणि ज्याचा परिणाम म्हणजे ही या कायद्याची मानके वगैरे वगैरे हो हो हे 2012 पासून ऍक्च्युअल जास्त लागू झाले. बरोबर आहे. परंतु त्याच्यावरती कडकपणे आतापर्यंत कोणी ऍक्शन आता तुम्ही पहा आमच्या इकडं मराठवाड्यामध्ये इकडे नगर संपल्याच्या नंतर आम्ही लागतो तर फक्त आमचा आष्टी तालुका दूध संघ एकमेव दूध संघ होता की जो सकाळ आणि सायंकाळचं संकलन करतो. बर. बाकीचे लोक एक वेळेस संकलन करतात. बरोबर. त्याच्यामुळे आमच्या काही दिवस दूधही कमी झालं. बर. आम्ही म्हणलं बाबा दूध कमी झालं तरी चालेल. बर. परंतु रात्रीचं दूध उघड्या नागड्यावर जागेवरती ठेवायचं आणि ते आपण संकलित करायचं. बरोबर. त्याच्यावरती प्रोसेस करायचं. त्याच्यामध्ये कधी कधी 3 पैशामध्ये 4 पैशामध्ये प्रोसेस जे दूध होतं त्याला 17 पैसे खर्च येतो. म्हणजे एवढे पैसे जर प्रोसेस मध्ये गेले तर त्याचा फटका ऑटोमॅटिकली दूध उत्पादकाच्या दरावरती सुद्धा पडतो. बरोबर. मग त्या रात्रंदिवस काबाड कष्ट करणाऱ्या गरीब शेतकऱ्याच्या खिशातलेच तुम्ही ते वरचे 14 पैसे काढणार ना. अगदी खरं. मग ते आपल्याला काही जाणवलं नाही. आमचं दूध कमी झालं काही जरी झालं तर आम्ही मागे हटलो नाही. कारण हसेबचे जे रूल्स आहे हो त्या रूल्स अँड रेग्युलेशन प्रमाणे तुम्ही दूध काढल्याच्या नंतर 2 तासाच्या वरती तुमच्या घरामध्ये वगैरे ठेवता येत नाही. अच्छा. ते घरात ठेवताना सुद्धा शेतकऱ्याकडे काही कोल्ड चेन वगैरे नाही. काही नाहीच आहे. सामान्य शेतकरी आहे, गरीब शेतकरी. तर ते त्यांनी बल्क कूलर पर्यंत आणून घातलं पाहिजे किंवा चिलिंग प्लांट पर्यंत ते दूध गेलं पाहिजे. अण्णा, तुम्ही दूध उत्पादक शेतकरी देखील आहात. तुम्हाला शेतीचा मातीचा गंध आहे. अण्णा, हे सगळं लोकांच्या जीवाशी, आता शेतकरी हा अन्नदाता आहे. शेतकरी काही फक्त दूध पुरवत नाही तर फळ पालेभाज्या सुद्धा संपूर्ण देशाला पुरवतो. ह्या सगळ्या गोष्टी होत असताना अलीकडच्या काळामध्ये शेतीमध्ये वापरलं जाणारं पेस्टिसाइड असेल किंवा आता ह्या दुधांच्या भेसळीमध्ये आहे, शासनानं काही कडक निर्बंध आणले पाहिजेत का? तुम्ही आमदार म्हणून विधानसभेमध्ये अधिवेशनामध्ये नेहमीच याबद्दल प्रश्न उपस्थित करत असता. सुरेश अण्णा धस यांच्या डोक्यामध्ये अशी काही कल्पना आहे का की हे थांबलं पाहिजे, याचा शेतकऱ्यांनाही फायदा आहे आणि नागरिकांच्या जीवालाही त्याच्यातून? काय हा जो फूड अँड ड्रग्स ॲडल्ट्रेशन ऍक्ट आहे हो याचा मी खूप बारीक अभ्यास केलेला आहे. बर. त्याच्यामध्ये काय आहे की हा कायदा लागू होत असताना त्यावेळेस हे मवियाचं सरकार, बरोबर, युपीए, ओके, युपीएचं सरकार असताना 2005 ला याचा ड्राफ्ट तयार झाला. बर. हा कायदा लागू 2005 ला होणार. बरोबर. पण तो 5 ला लागू झाला नाही, तो थेट 11 साली लागू झाला. बर. आणि नंतर 12 ला काही GR याच्यातले निघाले. बर. म्हणजे असा भारतातला मला वाटतं हा एकमेव कायदा असेल बर की ज्याचा ड्राफ्ट 2005 ला झाला, कायदा लागू 12 ला झाला. 7 वर्षाने झाला. 7 वर्ष. ह्या 7 वर्षाच्या कालावधीमध्ये दूध हा विषय एकटा नाहीये. बरोबर आहे. याच्यामध्ये अन्न, खाद्यपदार्थ, हो, त्याच्यानंतर मेडिसिन. बरोबर. हे मेडिसिन जे आहे हे मेडिसिन वाले सुद्धा मला वाटतं त्या कालावधीत तिथं जाऊन आलाय असावे. बरोबर. हे दुधावाले जे भेसळेवाले हे 12च्या नंतर हे लोक उद्रेक करायला लागले.
याच्या पूर्वी एवढ्या मोठ्या प्रमाणावरती किंवा काय असं हे धजावत नव्हते. ज्यावेळेस त्यांच्या लक्षात आलं की या कायद्यामधले लूप्स होल्स असे असे आहेत आणि काही लोकांना काय आहे, त्यांना बिनलाजासारखे असतात. जेलमध्ये गेले काय, बाहेर आले काय, अंदर राहिले काय, असं त्या ठिकाणी होऊ शकतं. तर या लोकांच्या ती बाब 12च्या नंतर लक्षात आली. पेस्टिसाइडच्या बाबतीतही असंच आहे. काही ठिकाणी बघा, माग यवतमाळ जिल्ह्यामध्ये का काय एक कितीतरी शेतकऱ्यांचा मृत्यू झाला. हो, नको ते औषध फवार. अगदी खरं. आणि आपण जे आहे पंजाबला धान्याचं कोठार बनतो, बरोबर, गहू आणि तांदूळ. कॅन्सर पण तिकडेच आहे. सगळ्यात वाईट हे आहे की कॅन्सर एक्सप्रेस येते. हो, ट्रेन आहे तिथं आठवड्यातनं 2दा. हो, त्याला कॅन्सर ट्रेन असंच नाव आहे. नावच कॅन्सर स्पेशल हो. ट्रेन. आणि ती कॅन्सर ट्रेन येते, मुंबईमध्ये थांबते. मुंबई शेवटी दवाखाना याच्या बाबतीमध्ये आपण पुढेच आहोत. मुंबई आहे. हो, पण मुंबईमध्ये पेशंट जर नाही बसले तर मग ते पेशंट पुण्याला पाठवून जात. बर. काही पेशंट नरगेश दत्तला आहेत. हो, बार्शीला. काही पेशंट घाटीला सुद्धा, संभाजीनगरला इकडे ट्रान्सफर होतात. भटिंडावरून निघते. भटिंडावरून निघते. मी स्वतः भटिंडाला गेलेलो आहे. ते वीर डेअरी, बरोबर, हरप्रीत सिंगांची. हो, मी ते फेसबुकवर वगैरे पाहतो. बरोबर, त्यांचे बंधू आणि ते खूप चांगली डेअरी आहे. हो. आणि त्यांना आम्ही सतत बोलवत असतो. आता उद्या सुद्धा परत बोलवलोय. ओके. कारण ते त्यांनी ज्या पद्धतीने तिथं, आणि हे काय कशात मी जनावरांच्या खुराकामध्ये सुद्धा प्रोटीन वाढावं म्हणून या फीड कंपन्यांनी किती % मध्ये युरिया वापरला पाहिजे, काय नाही वापरला पाहिजे. बरोबर आहे. आम्ही युरिया न वापरता सुद्धा पशुखाद्य इथं तयार करतो. बरोबर आहे, अगदी खरं आहे. 0 युरिया तरी सुद्धा 26% प्रोटीन आम्ही देतो. बरोबर. आणि कंपन्यांचं 21, 22, 23च्या वरती प्रोटीन लागत नाही. पण मागे नाशिक मध्ये का सिन्नर मध्ये, बहुतेक नाशिक सिन्नर काय त्या MIDC एरियामध्ये एक फीड फॅक्टरी आहे. आणि त्या फीड फॅक्टरीला जाणारा युरियाचा ट्रक पकडला. हो, आता युरिया जर तुम्ही ट्रकनी वापरत असाल, या उद्या जनावरांच्या लागवडी होतील का? बरोबर आहे, खरं आहे. म्हणजे माणसावरतीच कुठं परिणाम होतोय. अगदी खरं. हे जे तुम्ही केमिकलायझेशन करायला निघाले त्याच्यामुळं जनावरांवरती सुद्धा पर्याय. आणि अर्थात ते जनावरांच्या काशेतून येणार कमी होतोय. काशेतून येणार दूध हे थेट आपल्या लेकरांच्या पोटात जात आहे. नाही, त्याचा युरियाचा जो लिमिटेड असेल ते ठीक आहे. पण तुम्ही जर तिथं अनलिमिट फीड मध्ये सुद्धा, बरोबर, दुधात वगैरे नसलाच पाहिजे. आता हे लोक युरिया तर हे झाला, आता शॅम्पू वापरायला लागली, काय वापरायला लागली. हे असलं काही जे तुम्ही आता अतिशय अभ्यासपूर्ण एक माहिती सांगत होता कॅन्सर ट्रेन बद्दल. हे तसं पाहिलं तर आपला देश हा कृषीप्रधान देश आहे. आपल्याला माहिती आहे हरित क्रांतीच्या नंतर भारतामध्ये हे पेस्टिसाइड जे विषय आहे तो हरित क्रांतीमध्ये आला. त्याच्यानंतर हे थांबलंच नाही थांबलं. काय झालं, पूर्वी अन्नाच्या बाबतीमध्ये आम्ही तसं जर पाहिलं तर इतर देशावरती अवलंबून होतो. बरोबर. परंतु हरित क्रांतीमुळं आपण आलो. म्हणजे सगळे शेतकरी असं करतायत का? नाही. परंतु बेसुमार वापर जो आहे केमिकलचा, बरोबर, शेतीमध्ये सुद्धा जर जास्तीचा व्हायला लागला फक्त उत्पन्न काढण्याच्या हव्यासापोटी, बरोबर. आता केंद्र सरकारने सुद्धा मोठ्या प्रमाणावरती याच्यावरती रिस्ट्रिक्शन्स आणलेत. पण ते मला वाटतं गेल्या 5-6 वर्षापासून, 6-7 वर्षापासून मोदी साहेब आल्यापासून याच्यावरती सुद्धा रिस्ट्रिक्शन्स मोठ्या प्रमाणात आलेत. आता जैविक खताच्या बाबतीत किंवा याच्या बाबतीमध्ये जो प्रधानमंत्र्यांनी जे आता नवीन छोट्या प्रोजेक्ट्सला पैसे द्यायला लागले किंवा तुम्ही विदाउट केमिकल हे जे आहेत
हा ते मोठ्या प्रमाणावरती खत बनवा, जैविक खत बनवा. जैविक खत, बरोबर. जैविक खत सुद्धा आता बांधतायत, परंतु तरी सुद्धा कधी कधी ह्याचं आश्चर्य वाटतं. कोणी लोक काय म्हणतात की बाबा तंबाखूने कॅन्सर होतो, सिगारेटने कॅन्सर होतो, हो, आमक्याने कॅन्सर होतो. हा, परंतु 5वीच्या लेकराला किंवा 10 वर्षाच्या लेकराला जर कॅन्सर झाला तर मग ह्याचं त्याला कारण काय? ते तर माझ्याकडे तर काय, एक 4 वर्षाच्या सिगारेट लेकराचं होतं. ओढत नाही, हा, ते लेकरू काही हे होत नाही, हा, व्यसन करत नाही. व्यसन करत नाही. मग 10 वर्षाच्या लेकराला जर कॅन्सर झाला तर हे कशाचं धोतक? याचं उत्तर काय? हाच गंभीर विषय आहे. हे म्हणजे लहान लहान लेकरच. आम्ही आता काय की देवेंद्र फडणवीस साहेबांकडे आम्ही मॅक्सिमम वेळा जातो. कशाला? तर 2014ला मुख्यमंत्री झाल्याच्या नंतर त्यांनी मुख्यमंत्री सहायता निधी काय असतो बर हेच मुळात अगदी खरं आहे. मोठ्या प्रमाणावरती अगदी 18 लाखाचे ऑपरेशन सुद्धा हो, हे त्यांनी बरोबर करून दिली गोरगरिबाची. बरोबर. आम्ही सगळ्यात जास्त वेळा जातो, पण बालकाला कॅन्सर झालाय, म्हणजे तोंडाचा झाला, हो, ब्लड कॅन्सर होतो, ब्लड कॅन्सर झाला, असं एखादं पत्र घेऊन जाताना मन ह्याला होतं की अरे बापरे हे काय आहे? आणि त्या आईची, वडिलांची जी मानसिकता असते त्याच्या फॅमिलीची ती पाहवत नाही. हे कशामुळे? मला वाटतं याला हे सगळंच म्हणजे पेस्टिसाइड, शेती, मेडिसिन, बरोबर, काही काही कोरॅक्स वगैरे काही नावाचे जे असे औषध आहेत, बरोबर, हे नशा म्हणून पिले जातात. अगदी खरं. वारंवार बातम्या येतात कोरॅक्स असं असं पेले, आमकी आमकी बंटा नावाची गोळी, काय काय वेगवेगळे नाव आहे, राणी, बंटा, फुलचंद पान, अमुक, काहीतरी वेगवेगळे ऍटम आहेत राज्यामधल्या वेगवेगळ्या ठिकाणी. पण हे मेडिसिन तुम्ही डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शन शिवाय दिलं नाही पाहिजे. ते कसं काय मेडिसिन वाले विकतात? मला सहज म्हण, शेवटी उपाययोजना ही सरकारच्या दरबारातून होत असते. तुम्ही सरकारचे घटक आहेत म्हणून फक्त मला तुम्हाला हा शेवटचा या विषयातला प्रश्न विचारायचा, आणि हे कसं थांबवायचं? नाही, हे बघा, हे थांबवण्याच्या बाबत ही बाब म्हणजे गेल्या मुख्यमंत्री महोदय मुख्यमंत्री झाल्याच्या नंतर आम्ही सह्याद्रीला एक वेळा साहेबांना ही कल्पना दिली बर की साहेब हे असं असं होतंय. तर त्यांनी याच्यामध्ये मार्ग काढण्याचं, कारण त्यांच्या पण लक्षात आलं ते डबल बॅरिस्टर आहे. हो, त्यांनी त्याच वेळेस सांगितलं की याला मोका लावण्याची तरतूद केली पाहिजे, त्याच्यामध्ये केली पाहिजे. आणि मला वाटतं झिरवाळ साहेबांना त्यांनी सांगितलंय, आणि मागचं अधिवेशन आणि त्याच्या पाठीमागचं, या दोन्ही अधिवेशनामध्ये आणि त्या दरम्यानच्या कालावधीत आता फाईल जी आहे ती LNJD पर्यंत गेली आणि 2 वेळा ती परत आली. ओके, त्याच्यावर शेवटी निर्णय तेच त्या ठिकाणी करतील. परंतु त्यांचा प्रयत्न हा गेल्या वर्षभरापासून, कारण त्यांना आपण समजून सांगितलं की साहेब हे केंद्र सरकारच्या कायद्यामध्ये थोडस अशा अशा त्रुटी आहेत, हे लूप होल्स आहेत, हे पहा. तर ती किमान राज्याने स्वतंत्र कायदा करण्याची हिंमत किंवा तयारी राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी तातडीने दाखवली. आणि आता आणखी त्याला जोर का मिळतोय, जोरा की तुकाराम मुंडे साहेब आल्यापासून आता त्यांनी जिथं जिथं काम केलंय, माझा व्यक्तिगत अनुभव असा आहे की बाबा ते सोलापूरचे जिल्हाधिकारी असताना त्यांनी दिंड्यांना जे काही जागा वगैरे दिली, तर ते आजही विषय चालू आहे. बरोबर आहे. दिंड्यांना तिथे जागा 150 दिंड्या, 163 दिंड्या वगैरे, पण तो चांगलाच निर्णय राहिला. आणि ह्याच्यामध्ये सुद्धा अतिशय चांगलं काम ते करतायत, ऍक्शन घेतायत, चांगलं आहे. फक्त एक विनंती आहे की याच्यामध्ये, म्हणजे मी तुम्हाला सुद्धा विनंती करतो की एकदम असं सारखी जाहिरात होऊन एकदम सामान्य जो तिथला ग्राहक आहे मुंबईचा, पुण्याचा, त्याचा गैरसमज वाढायला, त्याचा पूर्ण गैरसमज होऊ नये.
किंवा बरोबर. हे सगळेच लोक भडवे बिडवे आहेत का? हो. तसं नाहीये. बरोबर, त्याच्यात 5% भडवे आहेत. अगदी खरं आहे. माझं म्हणणं आहे, हे सगळे गजाआड जावे, हो. यांना मोका लागावा, हे 8-8, 10-10 वर्ष लागावे. हम्म. आणि कधी कधी काय आहे की अत्यंत चांगल्या माणसाच्या सुद्धा हाताखालचे काही लोक परस्परही काही उद्योग चुकीचे करतात का? करतात. एफडीएचे अधिकारी त्याच्यामध्ये एफडीएचे काही अधिकारी, ते बी सगळे नाही म्हणत. हो काही अहो, आपण एफडीएच्याच अधिकाऱ्याला काही सगळ्याच सगळ्या खात्यातल्या. क्षेत्रामध्ये, क्षेत्र म्हणतोय, बरोबर आहे. सगळ्या क्षेत्रामध्ये 5%, 10% लोक खराब आहे. क्रीडा क्षेत्रामध्ये 5% लोक खराब सगळीकडे आहे. आहे. शैक्षणिक क्षेत्रामध्ये 5-10% लोक खराब आहे. व्यापारामध्ये 5-10% लोक खराब आहे. कोणत्या क्षेत्रात नाही, सगळ्याच क्षेत्रामध्ये 5-10% लोक खराब आहे. फक्त यांचं जे आहे ते जरा जास्तच झाले. ओके दुधाच्या बाबतीत आणि मेडिसिनच्या बाबतीत. ओके. आता एक मुलाखत राहुल कुलकर्णींची हो. मी ऐकली होती. हा. ते शिक्रापूरचे वगैरे विद्यार्थी, हो 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 मुलं गोरी व्हायची, बरोबर आहे. ते गोरी cream व्हायची क्रीम लावली, आणि त्याच्यातून ऑर्गन्स डॅमेज झाले. त्याच्या आयुष्याच्या शेवटापर्यंत जायची पाळी तरुणाईची आली. 14 तरुण असे 14 तरुण. हे असलं जे आहे, तर हे संपलं पाहिजे, हे थांबवलं पाहिजे. आणि नेक्स्ट जनरेशन जे आहे, दूध हे काय पूर्ण अन्न आहे. बरोबर. दूध हे पूर्ण अन्न आहे. ओके. दुधाला चॅलेंजच नाही. आणि आता लोक चांगले दूध बिध खायला लागलेत, खातायत. प्रोटीन डाएट करण्याची सुद्धा मेंटॅलिटी आहे. मध्ये माग ते करीना कपूर, मला वाटतं हिरोईन आहे, हो, तिची 0 फिगर का काहीतरी आली, ऍटम काढला, हा 0 फिगर. हा. कारण ती अगोदर जाड होती आणि नंतर ती कमी झाली. ओके. आता ती 2-4 लेकराची आई झाली, त्याच्यामुळे तिच्याबद्दल आता काही बोलण्यात अर्थ नाही. पण ती जी छोटी झाली, तिचे ते नाव दिलं काय, 0 फिगर. 0 फिगर. तर नवीन तरुण मुली आणि याच्यामध्ये ते अट्रॅक्ट झाले त्या तेच विषयाकडे. फॅड आलं, 0 फिगर 0 फिगर 0 फिगर 0 फिगर. काय तर मग दूधच नाही घ्यायचं, दुधाचे पदार्थच नाही खायचे. बर. आणि आता परत फॅड आलंय दुधाचे, म्हणजे चीज खायचं, पनीर खायचं, पनीर खायचं, बटर प्रोटीन साठी. हा काय वेगवेगळे चीज आहेत. ओके. ते आता तरुणाई, मुलं मुली इट करायला लागली, बरोबर. खायला लागली. बरोबर. पण तरी अजून एक आता स्टँडर्ड वर्ग जो आहे तो ब्लॅक कॉफी जास्त. बरोबर आहे. कोणी पाहिलं की ब्लॅक कॉफी सांगितलं समजायचं स्टँडर्ड आहे. आता हे कोण शुगरवाले जास्त करतात. हो. हा? बरोबर. त्याच्यामुळं ते तरुणाईकडे मला वाटतं सरकू नये. बरोबर. ब्लॅक कॉफी वगैरे. हो. तरुणांनी दूध घ्यावंच, मुलांनी मुलींनी, कारण दूध हे पूर्ण अन्न आहे. आणि याच्यामधले भेसळखोर जे आहे त्यांना थांबवलं थोडे पाहिजे. लोक आहेत. नाही, थांबतील आता. आता मला नाही वाटत. अण्णा, ह्या विषयाला धरून एक शेवटचा प्रश्न. जस्ट तुम्हाला एक टीजर पाहायला मिळाला का, द इंडिया स्टोरी नाव आहे त्या सिनेमाचं. सागर शिंदे नावाचं एक माळशिरस तालुक्यातला पोरगा, आणि एवढं मोठं धाडस करतो. आज संपूर्ण देशामध्ये हा सिनेमा येतोय, आणि अवघ्या 7 वर्षाच्या मुलाला कॅन्सरने त्याची डेथ होतीये मित्राच्या, आणि तो संघर्ष त्यानं सत्यात उतरवला. अशी काहीतरी स्टोरी आहे. ते फक्त टीजर वरूनच लक्षात येत आहे. हो. 7 वर्षाच्या मुलाला, मी म्हणतो आता 10 वर्षाच्या. ह्या सिनेमाबद्दल फक्त एक शेवटचं सिनेमा काहीतरी, तो मुलगा आहे सागर शिंदे म्हणून. हो. म्हणजे अतिशय गरीब घरातला मुलगा आहे. आणि तो चित्रपट करण्यासाठी मी माझ्या वाचनात आलं, त्यांनी काहीतरी घरदार, त्याची शेती, सगळंच काही गहाण ठेवून त्याने तो चित्रपट, ती हिंमत दाखवली. बरोबर. टीजर तर चांगला दिसतोय. ऍक्टर बी मला वाटतं दाक्षिणात्य, हो हो, काजल हिरोईन आहे, काय मला नाव नाही, काजल अग्रवाल. काजल अग्रवाल तिकडच्या असतील त्या. आता आम्हाला हे नवीन, तुमच्या काळातल्या हिरोईन वगैरे आम्हाला, आमच्या काळातल्या ज्या हिरोईन होत्या ते आता जवळपास त्या नवीन फोकस मध्ये नाही. बरोबर. त्या नवीन हे काजल अग्रवाल काय म्हणताय तुम्ही, त्या ऍक्टर. आणि मला ती ऍक्टर पुढे त्या आल्याच्या नंतर मग बाकीचे लोक त्याला सहकार्य करायला तयार झाले.
वास्तव काय दाखवलंय आता टीझर मध्ये तर तो चांगला दिसतोय, आमच्या त्याला शुभेच्छाच राहते. बरोबर. पण एक वेगळा विषय मला वाटतं हा लोकांच्या पुढं त्यांनी वास्तव म्हणून आणल्याचं चित्र दिसतंय. बरोबर. आता उद्या 24 तारखेला रिलीज झाल्याच्या नंतर 24 मागच्या सगळ्या चित्रपटांचे आता काय असतं की मागे रजिया सुलतान यांनी रेकॉर्ड केलं, बरोबर, मग शोले चित्रपटाने रेकॉर्ड केलं, मध्ये मध्ये काय तर बाहुबलीने मोठं रेकॉर्ड केलं, बाहुबलीचं मध्ये दुसऱ्यानेच कोणीतरी तोडलं. कधीतरी आपण वाचतो, आपल्याला एवढं काय असतं चित्रपट पाहणंही होत नाही. बघूया आता तो गरीब लेकरांनी त्या ठिकाणी तयार केलाय, त्यावर बघावंच लागेल. आमच्या चांगल्या शुभेच्छाच राहतात. या विषयाला धरून आपण इथंच थांबूयात. मित्रांनो, आपल्याला माहिती आहे की हरित क्रांती ज्यावेळेस गरजेची होती, आपल्या देशाला अन्नधान्याचा तुटवडा होता, इंदिरा गांधींनी निर्णय घेतला आणि देशामध्ये हरित क्रांती लागू झाली. आणि त्या काळामध्ये देशातल्या शेतीचं उत्पन्न वाढवण्यासाठी देशाच्या बाहेरून काही रासायनिक खतं, काही रासायनिक केमिकल्स आपल्या देशामध्ये आले आणि त्यानंतर ही आलेली सगळी रासायनिक पदार्थ भारताच्या बाहेर गेलेच नाहीत. त्याच्यानंतर ज्यावेळेस देशाच्या अन्नधान्याची गरज भासलेली होती, अतिरिक्त उत्पादन वाढवण्याची सवय शेतकऱ्यांना लावली गेली आणि त्यानंतर ती उत्पादनं याच कामात आज तागायत आपल्या देशात राहिली. याचा तोटा असा झाला की देशातल्या जमिनीच्या मातीचा कसही खराब झाला, प्रत्येक पिकामध्ये आज पेस्टिसाइड गेलं आणि याचा परिणाम आज जन्मलेल्या बाळाला सुद्धा ब्लड कॅन्सर डिटेक्ट होतो. आणि हेच भयान वास्तव आपल्याला अलीकडच्या काळात पाहायला मिळतं. सुरेश अण्णा धस यांच्यासारखे अत्यंत उत्कृष्ट अभ्यासू व्यक्तिमत्व आहेत की ज्यांनी कोणताही विषय घेतला हातात तर त्याचा शेवट करतात, अर्थात धसाच लावतात. आणि आता राज्यामध्ये जे भेसळीचं सगळं रॅकेट चालू आहे, तुकाराम मुंडे त्याच्यावरती काम करतायत, सरकारचं त्याच्यावरती पूर्ण नियंत्रण आहे आणि या भेसळखोरांचं कंबरड मोडण्यासाठी सरकार सजग झालेलं आहे. अण्णांनी हा विषय लावून धरलेला आहे. येणाऱ्या काळामध्ये कायद्यात सुद्धा काही सुधारणा केल्या पाहिजेत, आपण मुख्यमंत्र्यांकडे याचा पाठपुरावा करणार आहोत, असं सगळ्या विषयाला घेऊन अण्णा याच्यामध्ये काम करतायत. जाणीवपूर्वक सुरेश अण्णा धस यांची मुलाखत घेण्याचं कारण असं की आपण त्यांच्या पाठीमागे बघतोय की हा त्यांचा स्वतःचा गोटा आहे. ते एक दूध उत्पादक शेतकरी देखील आहेत आणि दूध हे गोरगरिबांच्या लेकराच्या पोटामध्ये हे प्रामाणिकपणे आणि स्वच्छ आणि विना भेसळीचं गेलं पाहिजे, निर्भेसळ गेलं पाहिजे, असं त्यांचं मत आहे. या विषयाला धरून आपण अण्णांशी आत्ताच संवाद साधला. तुम्हाला काय वाटलं नक्कीच कमेंट करून कळवा. धन्यवाद.